सत्य सांगता येणं शक्य नाही कोणाला. कोणताही ग्रंथ, कोणताही विषय, कोणतंही पुस्तक, कोणतंही शास्त्र सत्य सांगू शकत नाही. सत्य सांगण्याची ताकद पुस्तकांमध्ये, शब्दामध्ये नाहीये. शब्दामध्ये सत्य मांडताच येत नाही. ही शब्दाची, सत्याची, भाषेची मर्यादा आहे. सत्य ही अनुभूती आहे, जी की वाणीची पण नाहीये, शब्दाची पण नाहीये, मनाची पण नाहीये, बुद्धीची पण नाहीये. एक अनुभूती आहे. बुद्धीच्या पलीकडे पण अनुभव घ्यायची आपली क्षमता असते अद्भुत. आपण बरेच त्याचा कधी विचारच करत नाही. आपल्या लक्षात येत नाही, कारण आपले जे काही अनुभव आहेत ना, ते सगळे अनुभव मनाचे आणि बुद्धीचे अनुभव आहेत. आपल्याकडे जी काही माहिती आहे ना, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ते ज्ञान नाही, ती आपल्याला फक्त माहिती आहे. तिच्यातूनच आपल्याला जग समजतं. जग आपण जे पाहतो, संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारेच आपल्याला जग दिसतं. जग नक्की कसं आहे आपल्याला दिसतच नाही. जगाचं वास्तव स्वरूपाचं ज्ञान आपल्याला अजिबात नाहीये. का नाही जगाचं वास्तव स्वरूपाचं ज्ञान? कारण आपल्याला जे शिकवलं जातं, आपल्याला जग तसंच दिसतं.